जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून शहादा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। महागाई, शेतकरी प्रश्न आणि नीट घोटाळ्यावर केंद्र सरकारविरोधात संताप। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहादा तालुक्यातर्फे प्रांताधिकारी यांना विविध जनहिताच्या प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, शेतकऱ्यांसमोरील संकटे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गोंधळ याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्रीय अर्थमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। निवेदनात केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे नमूद करण्यात आले। महागाईवर नियंत्रण आणावे, डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती तात्काळ कमी कराव्यात। जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचा आरोप करण्यात आला। शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, खतांच्या वाढत्या किमती कमी कराव्यात, बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, शेतीसाठी आवश्यक इंधन वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, शैक्षणिक क्षेत्रातील गोंधळावर कारवाई, NCERT व नीट परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करावी, पेपरफुटीच्या घटनांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात। निवेदनाद्वारे केंद्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आणि व्यापक जनांदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। शिक्षण मंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, केंद्र शासन सरकारचा महागाई कमी झाली पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे। आणि मोदी सरकारने करायचं काय? खाली डोकं वरती पाय, पंतप्रधानांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। हे केंद्र शासित सरकारचा अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। राजीनामा द्या, राजीनामा द्या, शिक्षण मंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, केंद्र शासन सरकारचा महागाई कमी झाली पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे। 9 जून रोजी संपर्क प्रमुख तथा उपनेते आमचे मार्गदर्शक गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहादा शिवसेनेच्या वतीने महागाईच्या विरोधात एक निषेध मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आम्ही दाखवून दिलं आहे की जर महागाई कमी झाली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात ही अराजकता माजेल। याची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून आम्ही करत आहोत आणि महागाईच्या विरोधात आज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने शहादा इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने आम्ही हा निषेध मोर्चा आणि आंदोलन करीत आहोत। आज आम्ही माननीय प्रांत साहेब यांना या महागाईच्या संदर्भात एक निवेदन देत आहोत आणि त्या निवेदनामध्ये या गेल्या 10 वर्षात 12 वर्षामध्ये जी महागाई झालेली आहे त्या महागाईचा आम्ही निषेध करत आहोत। तसेच गेल्या 12 वर्षामध्ये नीटचे पेपर जवळजवळ 10 फुटलेत। याचे जबाबदार केंद्र शासन आहेत। याचा जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री आणि महागाईच्या संदर्भात अर्थमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यावा असा आम्ही निषेध करत आहोत आणि नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत। शहादा येथे महागाईच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे निदर्शन करून या ठिकाणी प्रांत ऑफिसला आलो। या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये या महिन्याभरामध्ये 4 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचा भाववाढ झाली, गॅसची दरवाढ झाली, महागाई कमी करण्याचं नाव घेत नाही। आणि या फेकू मोदीने सांगितलं होतं की मला सत्ता द्या, मी तुम्हाला 1 महिन्यात महंगाई कमी करून दाखवतो। परंतु 15 वर्ष होऊन गेले,
या सरकारची महागाई तर कमी झालीच नाही, उलट या शेतकरी आत्महत्या करतायत, व्यापारी आत्महत्या करतायत। मित्रांनो, या देशामध्ये एवढा फेको पंतप्रधान आणि एवढा फेकू आणि खोटा लबाड मुख्यमंत्री या देशात कोणी पाहिला नसेल तर या महाराष्ट्राला आपला पाहावा लागतंय। आणि आज शेतकरी हा वंचित आहे। आज आपण बघितलं तर जे पोरं MBBS होतात, डॉक्टर होतात, त्यांची जी नीटची परीक्षा होते ते पेपर फुटले गेले, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला, तरी सुद्धा या विषयावर पंतप्रधान आणि शिक्षण मंत्री बोलायला तयार नाही। तर याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि या ठिकाणी प्रांत साहेबांना आम्ही अल्टिमेटम देणार आहोत। 8 दिवसामध्ये याचं उत्तर जर आम्हाला मिळालं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या शहरामध्ये करणार आहोत, असं या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी जिल्हा प्रमुख अरुणाप्पा चौधरी आणि पंडित माडी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे निदर्शनं आणि आंदोलन होत आहे।